चारित्र्य कसे घडवावे? आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, आपली प्रत्येक हालचाल, आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर संस्कार ठेवून जात असते. आणि हे संस्कार ज्यावेळी जाणीवेच्या पृष्ठभागावर दृग्गोचर होत नसतात, त्यावेळीही ते इतके प्रबल असतात की खाली नेणिवेत त्यांचे कार्य चाललेलेच असते. आपण प्रत्येक्षणी जे काही आहोत त्याला आपल्या चित्तावरील हे अवघे संस्कारपुंजच जबाबदार असतात असे म्हणता येईल. आता सध्याच्या घटकेस मी जे काही आहे ते माझ्या गतजीवनाच्या संस्कार समष्टीचाच परिणाम होय. चारित्र्य म्हणतात ते खरोखर पाहता हेच. प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य ह्याच संस्कार समष्टीच्या द्वारा नियमित होत असते. शुभ संस्कारांचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य सच्चारित्र्य ठरते. कुसंस्कारांचा वर्चस्व झाल्यास माणूस दुष्चरित्र बनेल. एखादी व्यक्ती जर सतत वाईट शब्द ऐकेल, वाईट विचार चिंतील आणि वाईट कामे करील तर तिचे मन ह्या साऱ्यांच्या वाईट संस्कारांनी भरून जाईल आणि मग ते तिला न कळत तिच्या विचारांना आणि कार्यप्रवृत्तीला प्रभावित आणि नियंत्रित करतील. ह्या वाईट संस्कारांचे कार्य वस्तुतः नेहमी चालूच असते. थोडक्यात म्हणजे तिच्या वाईट संस्कारांचे फल असे होईल की ती वाईट कृत्य करीत जाईल आणि परिणामी ती एक वाईट मनुष्य बनून जाणे अगदी अपरिहार्य ठरेल. ती कुसंस्कार समष्टी तिच्या जीवनात कुकर्म प्रवर्तक अशी एक प्रबल प्रेरक शक्ती होऊन बसेल. ती व्यक्ती या संस्कारांच्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे होऊन जाईल. ते तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. जो नियम वाईट संस्कारांना तोच चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार बाळगेल आणि चांगली कामे करील तर त्याच्या संस्कारांची समष्टी ही चांगलीच होईल आणि ते पूर्वोक्त नियमानुसार त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतील. माणूस जेव्हा चांगली कृत्य आणि चांगले विचार इतक्या प्रमाणात करतो की सत्कार्य आचरण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच त्याच्या ठायी निर्माण होते, तेव्हा मग त्याची इच्छा नसताही नवे बुद्ध्या कुकर्म करण्याचे त्याने मनाशी ठरवले तरी देखील ह्या समस्त संस्कारांचे समष्टी स्वरूप त्याचे मन त्याला तसे करू देणार नाही. ते संस्कारच मज्जाव करून त्याला वाईटापासून परावृत्त करतील. त्यावेळी तो आपल्या शुभ संस्कारांच्या हातातील निव्वळ बाहुलीच म्हणता येईल. जेव्हा असे होते तेव्हाच व्यक्तीचे शील बनले असे म्हणता येईल. एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखावायचे असेल तर त्याच्या मोठ्या मोठ्या कार्यांकडे लक्ष देऊ नका. प्रसंग विशेषी एखादा ठोंब्या देखील वीर सजून शौर्य गाजवू शकेल. माणसावर तो अगदी मामूली कामे उरकीत असताना लक्ष ठेवा. वस्तुतः त्यांच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी यक्कशीत माणसालाही काहीतरी शतकृत्य करून टाकण्याचा चेव येत असतो. परंतु ज्याच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थातून निरंतर प्रकट होत असतो तोच खराखुरा थोर पुरुष म्हणावा. खरी श्रेष्ठता त्याच्याच ठायी वसत असते. जगात जी काही कार्य आपल्याला दिसत आहे, मनुष्य समाजात जी काही गती प्रतीत होत आहे, सभोवार जी सारी कर्मे आढळत आहेत ती सर्व केवळ विचारांचाच बाह्य आविष्कार, माणसाच्या इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य विकास होत. यंत्र उपकरणांचा संभार, नगर नगरींचा संसार, जहाजे, युद्धनौका आदींचा विस्तार सारेच माणसाच्या इच्छाशक्तीचा केवळ बहिर्प्रकाश होय. ही इच्छाशक्ती चारित्र्यातून निर्माण होत असते आणि चारित्र्य कर्मांनी घडवले जात असते आणि म्हणूनच जशी कर्मे असतील तसाच तद्नुरूपच इच्छाशक्तीचा बहिर्प्रकाश व बाह्य आविष्कार होणार. ह्या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून प्रचंड इच्छाशक्ती संपन्न पुरुष श्रेष्ठ उदयास आले आहेत त्यातील सर्वजण प्रबल कर्मी होते. अवघ्या दुनियेची उलथापालत करून टाकण्यापुरती प्रचंड इच्छाशक्ती त्या कर्मवीर नरश्रेष्ठांच्या अंतरात सळसळत होती. ही शक्ती त्यांनी युगानुयुगींच्या सतत कर्मांमधून मिळवली होती.
आपण जे काही झालो आहोत ते आपल्या विचारांचेच फळ होय. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे विशेष लक्ष असू द्या. शब्द तर गौण गोष्ट, विचारच टिकतात, ते स्थायी असतात, ते पसरतातही दूरवर, खूप दूरपर्यंत प्रवास करू शकतात. आपण केलेल्या प्रत्येक विचारावर आपल्या चारित्र्याची छटा पडत असते. आणि म्हणूनच शुद्ध आणि पवित्र व्यक्तीच्या थट्टेला आणि शिव्यांना सुद्धा तिच्या हृदयातील प्रेमाचा आणि पावित्र्याचा सुवास असतो आणि त्यांनी आपले कल्याणच होते. महत् कार्य करण्यासाठी मोठे आणि चिकाटीचे प्रयत्न बराच काळपर्यंत करावे लागतात. काही व्यक्तींना या कार्यात अपयश आले तरी त्याची तमा बाळगण्याचे कारण नाही. अध्यात्माच्या धगधगीत अग्नीच्या सहाय्याने मनुष्याच्या हृदयातील स्वार्थ आणि इतर असत प्रवृत्ती नष्ट करण्याच्या या प्रयत्नात त्या असत प्रवृत्तींनी आणि त्या स्वार्थीपणाने जोरदार बंड उभारावे, थैमान घालावे हे जसे स्वाभाविक आहे, तसेच असा प्रयत्न करणाऱ्यांच्या मार्गात अडचणी येणे, दुर्लंघ्य विपत्तींना तोंड द्यावे लागणे आणि काहींचा त्यापुढे निरुपाय होऊन त्यांना अपयश येणे हेही स्वाभाविक आहे. मांगल्याकडे जाणारा या जगातील मार्ग अत्यंत बिकट, त्रासदायक किंबहुना निसरड्या कड्यासारखाच असतो. तेव्हा या कड्यावरून जाताना कित्येकांनी कोसळावे यात नवल मुळीच नाही. अनेकांना या मार्गावरून जाण्यात यश येते हीच खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. या मार्गात हजारो प्रमाद होतील, अनेकदा ठेच लागेल, परंतु यातूनच चारित्र्य तावून सुलाखून निघते. वैराग्य येण्यासाठी, अनासक्त होण्यासाठी मन हे शुद्ध, सात्विक आणि विवेकी असावयास हवे. अभ्यास वा पुन्हा पुन्हा प्रयत्न का करावा त्याचे कारण असे, आपली प्रत्येक कृती ही तलावाच्या पृष्ठभागावर आंदोळणाऱ्या तरंगासारखी असते. आपल्या प्रत्येक क्रियेने चित्त सरोवरावर जणू एक तरंग येऊन जात असतो. हे तरंग विरून गेल्यावर काय उरते? संस्कार. असे अनेक संस्कार मनावर पडले म्हणजे ते एक होतात आणि सवय बनतात. सवय हा माणसाचा दुसरा स्वभावच होय. हॅबिट इज अ सेकंड नेचर असे म्हणण्याचा प्रघात आहे. केवळ दुसराच नव्हे तर सवय ही माणसाचा प्रधान स्वभाव होय, नव्हे ती माणसाचा पुरा स्वभाव म्हणता येईल. आपण जे काही आहोत, आपला आजचा पुरा स्वभाव हा आपल्या सवयीचे फळ होय. ही वस्तुस्थिती तुम्हा आम्हाला केवढा तरी दिलासा देते, कारण आमचा स्वभाव जर केवळ आमच्या सवयींनी बनलेला असेल तर आपण तो केव्हाही बदलून टाकू शकतो. तसे करणे आपल्याच हाती. आमच्या मनामध्ये हे जे तरंग वा लाटा उठत असतात त्यांचा प्रत्येकाचा परिणाम असे एक एक चिन्ह मागे राहून जात असते. मागे राहिलेल्या या चिन्हालाच संस्कार म्हणतात. आपले चारित्र्य म्हणजे या सगळ्या चिन्हांची म्हणजे संस्कारांची गोळाबेरीज होय. जो विशिष्ट प्रवाह वरचढ ठरतो तसा एकूण माणूस बनतो. जर चांगल्याचा प्रभाव पडेल तर माणूस चांगला होईल, वाईटाचा वरचष्मा होईल तर माणूस वाईट बनेल. जर आनंदीपणाचे प्राबल्य होईल तर माणूस सुखी बनेल. वाईट सवयींवर एकमेव उपाय आहे, त्या विरुद्ध सवयी अंगी बाणवून घेणे. ज्या साऱ्या वाईट सवयी आमच्यात संस्कारबद्ध होऊन बसल्या आहेत त्या चांगल्या सवयींनी कह्यात आणून दूर करावयास हव्यात. सदा चांगली कामे करीत जा, सदैव पवित्र विचार बाळगीत चला. हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अमुक माणसाच्या उद्धाराची आता काहीही आशा नाही असे कदापि म्हणू नका, कारण वाईट मनुष्य म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे चारित्र्य आणि चारित्र्य म्हणजे काही विशिष्ट सवयींची गोळाबेरीज. आणि या सवयी नव्या आणि चांगल्या सवयींनी काबूत आणता येतात, दूर करता येतात. चारित्र्य म्हणजे सवयींची पुनरावृत्ती आणि म्हणूनच फक्त सवयींच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल, सुधरू शकेल. त्याग करा, या जगाचा, या संसाराचा त्याग करा. आज आपण कुत्र्यांच्या एखाद्या टोळक्यासारखे आहोत. सारे स्वयंपाकघरात शिरलो आहोत, मांसाचा एक तुकडा खात आहोत आणि कुणी मध्येच केव्हाही येऊन आपल्याला हाकलून न देवो म्हणून भयाने सारखे इकडे तिकडे बघत आहोत.
असे वागण्याऐवजी राजासारखे होऊन जा. जाणून असा की हे सारे जग तुमचे आहे, तुमच्या मालकीचे आहे. जोवर तुम्ही या जगाचा, या संसाराचा त्याग करीत नाही, जोवर हे जग, हा संसार तुम्हाला बांधत राहील, तोपर्यंत तो तसला मनोभाव तुमच्या ठाई उदयास येणे कदापि शक्य नाही. तुम्ही जर या जगाचा, या संसाराचा बाह्य त्याग करू शकत नसाल, शरीराने त्याग करू शकत नसाल, तर निदान मनाने साऱ्याचा त्याग करा. अंतःकरणाच्या अगदी बुडापासून साऱ्याचा त्याग करा. अगदी मनोमन, प्राणोप्राण साऱ्याचा त्याग करा. वैराग्य संपन्न व्हा, तीव्र वैराग्य बाणवा. हाच खराखुरा त्याग आहे. हेच खरेखुरे आत्मसमर्पण आहे. ह्या वैराग्याखेरीज धर्मलाभ होणे, आध्यात्मिकतेची प्राप्ती होणे सुतराम शक्य नाही. कोणत्याही प्रकारची वासना बाळगू नका, कारण ज्याची वासना धराल तेच मिळेल आणि तेच भयंकर बंधनास कारणीभूत होईल. त्याने भयंकर बंधन ओढवेल. विचारांचा प्रभाव. ज्याप्रमाणे आमच्या आतून बहिर्गत झालेले, म्हणजेच आपण काया मनोवाणीद्वारा केलेले प्रत्येक कार्य फिरून फलरूपाने आपल्याकडे परत येत असते, त्याचप्रमाणे आपल्या कार्याचा इतरांवर आणि इतरांच्या कार्याचा आपल्यावर प्रभाव पडणेही शक्य आहे. एक गोष्ट कदाचित आपणा सर्वांच्याच दृष्टोत्पत्तीस आली असेल की एखादा मनुष्य वाईट कर्म आचरू लागल्यास तो क्रमशः अधिकाधिक बिघडत जातो आणि त्याने सत्कार्य करण्यास सुरुवात केल्यास तो दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारत जातो. त्याची मग सत्कर्माकडेच प्रवृत्ती वळू लागते. कर्माच्या या अशा रीतीने वृद्धिंगत होणाऱ्या शक्तीचा आणखी कोणत्याही तऱ्हेने उलगडा करता यावयाचा नाही. केवळ एक मन दुसऱ्या मनांवर कार्य करीत असते. ह्या तत्वाच्या द्वाराच या रहस्याचा उलगडा होणे शक्य आहे. पदार्थ विज्ञानातून एक दृष्टांत घेऊन असे म्हणता येईल की ज्यावेळी मी एखादे कार्य करीत असतो त्यावेळी माझे मन एक प्रकारे काही विवक्षित कंपनयुक्त होत असते आणि तत्सम अवस्थेतील इतर सर्व मने माझ्या मनाद्वारा प्रभावित होऊ पाहत असतात. जर एखाद्या खोलीत एकाच सुरात लावलेली नाना तऱ्हेची वाद्ययंत्रे असतील तर आपण सर्वांनी बघितलेच असेल की त्यातील एकातून आवाज काढताच इतरही त्याच सुरात झंकृत होऊ लागतात. दृष्टांतादाखल घेतलेल्या या उदाहरणावरून आपल्याला हे समजू शकते की ही यंत्रे एका सुरात लावलेली होती म्हणून एका शक्तीने त्यांच्यावर असे एकाच प्रकारचे कार्य केले. हुबेहूब याचप्रमाणे जी सारी मने समसुरात लागलेली असतात त्यांच्यावर एखादे विशिष्ट चिंतन एकाच प्रकारचे कार्य करील. अर्थातच हे निर्विवाद आहे की त्या कार्याची तीव्रता व मंदता जवळ दूरपणावर अवलंबून राहील, परंतु कार्य होण्याची संभाव्यता मात्र सर्वदा राहीलच. कल्पना करा की मी एखादे असत्कार्य करीत आहे आणि त्यामुळे माझे मन काही एका विशिष्ट प्रकारच्या कंपनाने युक्त झाले आहे. अशा परिस्थितीत जगातील तत्सम कंपनयुक्त सर्व मने माझ्या मनाद्वारा प्रभावित होण्याचा संभव राहील. तद्वतच ज्यावेळी मी एखादे सत्कार्य करतो त्यावेळी माझे मन आणखी एका सुरात चढलेले असते असे म्हणावे लागेल आणि त्याच सुरात लागलेली बाकी सर्व मने त्याच रीतीने प्रभावित होण्याची शक्यता राहील आणि हे मनामनाचे परस्पर प्रभावित होण्याचे प्रमाण त्यांच्या कमी अधिक समसुरत्वावर वा समकंपनत्वावर अवलंबून राहील. उपरयुक्त दृष्टांताच्या मदतीने आणखीही अंमळ पुढे गेल्यास आढळून येईल की प्रकाश तरंग ज्याप्रमाणे आपल्या गंतव्य वस्तूपर्यंत पोहोचण्यापूर्वी लाखो वर्षे शून्यातून प्रवास करीत असणे शक्य आहे, त्याचप्रमाणे ह्या चिंतन तरंगांना जोवर त्यांच्याबरोबर सहकंपित होईल असा एखादा पदार्थ लाभत नाही तोवर कदाचित शेकडो वर्षे तेही अवकाशात भ्रमण करीत राहतील. हे देखील अगदी संभाव्य आहे आणि म्हणूनच आमचे हे वातावरण असल्या भल्या बुऱ्या नाना प्रकारच्या चिंतन तरंगांनी परिपूर्ण असणे अगदी शक्य आहे. प्रत्येक मेंदूतून निघालेले प्रत्येक चिंतन एखादा आश्रय प्राप्त होईपर्यंत जणू असेच भ्रमण करीत असते
जे चित्त असल्या चिंतनाचे ग्रहण करण्यास उन्मुख असेल ते चढ दिशी त्याचे ग्रहण करील. म्हणून जेव्हा कुणी एखादे असत्कार्य करतो तेव्हा तो आपले मन एका विशिष्ट प्रकारच्या सुरात लावित असतो आणि त्या सुरातील जेवढे म्हणून तरंग वातावरणात आधीचेच अवस्थित असतात ते त्याच्या मनात प्रवेश करण्याचा यत्न करतात. हाच कारणास्तव असत्कार्य करणारा साधारणतः दिवसेंदिवस अधिकाधिक असत्कार्यच करीत जातो. शुभकर्म आचरणाऱ्याच्या बाबतीतही हे असेच घडत असते. तोही वातावरणातील समस्त शुभतरंगांद्वारा प्रभावित होण्याची संभावना असणार आणि म्हणून त्याची शुभकर्मे अधिकाधिक शक्ती संपन्न होती. अतएव असत्कार्य करू जाता दोन प्रकारच्या अनिष्टांना आपण आमंत्रण देत असतो. प्रथमतः भोवतालच्या समस्त असत प्रवाहांमध्ये आपण जणू स्वतःला वाहून देतो आणि द्वितीयतः आपण स्वतः अशा अशुभ तरंगांचे सृजन करीत असतो की जे दुसऱ्यावर आक्रमण करू शकतील. आता हे असे आक्रमण आजही होऊ शकेल किंवा कदाचित शेकडो वर्षांनी होऊ शकेल. याप्रमाणे असत्कार्य करून आपण आपले स्वतःचे आणि इतरांचेही अहित करीत असतो आणि सत्कार्य केल्याने जसा स्वतःवर तसाच इतरांवरही आपण उपकार करीत असतो. मनुष्यातील अभ्यंतरस्थ इतर शक्तींप्रमाणे या सत आणि असत शक्तीही बाहेरून बलाचा संचय करीत असतात. आधी स्वतःला या आदर्शाने भरून टाका. काहीही करण्यापूर्वी त्या आदर्शाचे नीट चिंतन करा. या चिंतनाचा प्रभाव असा आहे की त्याने तुमच्या सर्व कर्मांचे स्वरूप बदलून जाईल. ती प्रशस्त होतील, दैवी रूप धारण करतील. जड जर शक्तिमान असेल तर चिंतन व विचार सर्व शक्तिमान असतात. या विचारांचा, या चिंतनाचा, या ध्यानाचा स्वतःच्या जीवनावर असर होऊ द्या. आपले जीवन त्याने प्रभावित होऊ द्या. स्वतःच्या सर्व शक्तिमत्वाच्या, स्वतःच्या महिम्याच्या, स्वतःच्या गौरवाच्या चिंतनाने स्वतःला भरवून टाका. पुढचट समजुती तुमच्या डोक्यात कधीच कोंबल्या न जात्या तर किती चांगले झाले असते. स्वतःविषयीच्या दुर्बलतेच्या आणि नीचतेच्या कल्पना माणसाची खच्ची करून टाकतात. ह्या असल्या खचवणाऱ्या कल्पनांनी आणि खुळचट समजुतींनी आपण आजन्म कधीच घेरले गेलो नसतो तर किती छान झाले असते. ईश्वराची ती केवढी दया म्हणता आली असती. ही सारी उच्च उदात्त सत्य आत्मसात करण्याचा मानव जातीचा मार्ग जर अधिक सोपा आणि सुगम असता तर फार फार छान झाले असते. पण तसे कुठले व्हायचे? माणसाला या साऱ्यामधूनच मार्ग काढणे भाग आहे. आपल्या मागून येणाऱ्यांचा मार्ग तुम्ही तरी निदान अधिक कठीण करू नका.